राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेशाध्यक्ष तथा रायगढ़ के सांसद सुनील तटकरे के 71वें जन्मदिन के अवसर पर कर्जत में शिंदे गुट के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया। ये पक्ष प्रवेश कार्यक्रम राष्ट्रवादी कांग्रेस के रायगढ़ जिलाध्यक्ष सुधाकर घरे के कर्जत स्थित कार्यालय में आयोजित किया गया। इस दौरान तटकरे के जन्मदिन के अवसर पर रोहा तालुका के सुतारवाड़ी स्थित उनके निवास पर सुबह ही सुधाकर घरे सहित कर्जत खालापुर विधानसभा क्षेत्र के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित हुए तथा उन्हें शुभकामनाएं दी। उप मुख्यमंत्री अजित पवार की हालिया पारिवारिक शोक स्मृतियों को ध्यान में रखते हुए इस वर्ष जन्मदिन सादगी से मनाने की अपील सुधाकर घरे ने पहले ही की थी। इसी के अनुरूप किसी विशेष कार्यक्रम का आयोजन नहीं किया गया और जन्मदिन सादगीपूर्ण वातावरण में मनाया गया। सुधाकर घरे ने सांसद तटकरे का शॉल, पुष्पहार और पुष्पगुच्छ भेंट कर सम्मान किया तथा जन्मदिन की शुभकामनाएं दी। इस अवसर पर शिवसेना शिंदे गुट की महिला उप तालुका प्रमुख सुरेखा शंकर पिंगड़े ने अपने सहयोगियों के साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया। सुधाकर घारे ने उनका स्वागत किया, साथ ही उन्हें कर्जत विधानसभा महिला उप संगठिका पद की जिम्मेदारी भी सौंपी गई। कार्यकर्ताओं का राष्ट्रवादी कांग्रेस में प्रवेश किया। आज आमचे रायगढ़ जिल्ह्याचे सर्वेसर्वा आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांचा वाढदिवस आज अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळे आजचा हा वाढदिवस निश्चितच साध्या पद्धतीने या ठिकाणी आज साजरा केलेला आहे। परंतु या वाढदिवसानिमित्तानं आज कर्जत तालुक्यातील उमरोली जिल्हा परिषद वॉर्ड म्हणजे आत्ताच माणगाव जिल्हा परिषद वॉर्डातील आशाणे गावातील असंख्य महिला भगिनी त्याचबरोबर ग्रामस्थांनी सन्माननीय सुधाकरजी घारे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे। आज या निमित्तानं मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करते, त्यांचं अभिनंदनही करते। खरं तर सन्माननीय सुधाकरजी घारे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज ज्या आपल्या सोबत शिवसेना शिंदे गटाच्या उपतालुका प्रमुख सन्माननीय सुरेखाताई पिंगळे यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी पक्ष प्रवेश केला। निश्चितच मी या माध्यमातून त्यांचे आभार मानते। खरं तर ताईंसोबत अगदी त्यांचे पती असतील शेखरदादा पिंगळे त्याचबरोबर इतर सहकारी यांचे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील समस्या असतील निश्चितच या माध्यमातून त्या सोडवल्या जातील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करते। परंतु हे सांगत असतानाच निश्चितच आमची आशाणे गावामध्ये अगदी चांगली ताकद वाढलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या माणगाव जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आमची ताकद एकदम चांगल्या प्रकारे वाढली असून आणि आम्ही अगदी मजबूत त्या ठिकाणी झालेलो आहोत असा विश्वास मला वाटतो आणि तो येणाऱ्या काळात निश्चितच अगदी आमदारकी म्हणजे विधानसभेमध्ये निश्चितच ते सिद्ध होईल असा विश्वास मला वाटतो।